क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, फायनली वंचित बहुजन आघाडीने खातं उघडलेलं आहे. 104 एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल 104 नगरसेवक आणि 5 नगर अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये निवडून आणलेले आहेत. ज्या नगर परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत, मी पहिला व्हिडिओ टाकला होता. 5 नगर अध्यक्ष होते आणि 45 नगरसेवक. तर मी आज पूर्ण आकडा चेक केला तर 104 नगरसेवक आणि 5 नगर अध्यक्ष आहेत ते आहेत. तर एवढे मित्रांनो आपण खातं उघडलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीने फायनली मेहनतीचं यश आलेलं आहे. 2019मध्ये सुरू झालेली पार्टी ही आज नाव काढत आहे 104 नगरसेवक घेऊन आणि 5 नगर अध्यक्ष घेऊन. तर याचं श्रेय फक्त आणि फक्त बहुजन समाजाला जातं. तर त्यांचं खूप खूप आभार. आणि जे निवडून आले 5 नगर अध्यक्ष आणि 104 नगरसेवक, त्या सर्वांचे खूप खूप मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आणि हे सगळं झालेलं आहे तुमचा आमच्यामुळे. आपण त्यांना साथ दिली. आपण नवी पिढी घडवतोय, नवी पिढी सत्तेमध्ये आणतोय. आपल्याला इतिहास घडवायचा आहे, नवीन काहीतरी बघायचं आहे. आपल्याला भ्रष्टाचार करायचा नाही. आपल्याला भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा आहे. महाराष्ट्र झाल्यानंतर देश करायचा आहे. सगळी कामं आपल्याला करायची, सगळ्यांना रोजगार द्यायचा आहे, सगळ्यांना शिक्षण द्यायचं आहे. हे सगळं काम फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच करू शकते. तर तुम्ही जसं नगर परिषदमध्ये वंचित बहुजन आघाडीला यश मिळवून दिलं 104 नगरसेवक आणि 5 नगर अध्यक्ष देऊन, तसंच यश तुम्ही महानगरपालिकेमध्ये देखील द्याल. कारण 15 जानेवारी रोजी महानगरपालिकेचं इलेक्शन आहे, निवडणूक आहे. सगळ्या महानगरपालिकेचं इलेक्शन 15 जानेवारी. जसं तुम्ही या नगर परिषदेला प्रेम दिले तसंच प्रेम महानगरपालिकेलाही द्याल. मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, जेवढ्या महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या सगळ्या महानगरपालिकेचं निवडणूक इलेक्शन हे 14 जानेवारीला होणार आहे. 15 जानेवारी नक्कीच वंचित बहुजन आघाडीचं बटन दाबाल एवढीच मी अपेक्षा करतो. आणि परत एकदा वंचित बहुजन आघाडीच्या 5 नगराध्यक्ष आणि 104 आणि जनतेचं खूप खूप अभिनंदन. आणि त्या सगळ्या नेत्यांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय बहुजन. चला बाय.